बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन. आता पार्शियल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला x+3 अपॉन x+1 इंटू x+5 असं एक इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे, आपण आता ते सॉल्व करू. बघा तर सोल्युशन पार्शियल फ्रॅक्शन. आता इक्वेशन दिलेलं आहे, पहिले इक्वेशन ॲज इट इज लिहा, x+3 अपॉन x+1 इंटू x+5. ठीक आहे, हे काय दिलेलं आहे आपल्याला, इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे, मग बघा आता हे कोणत्या फॉर्ममध्ये कोणती केस आहे बघा. तर केस फर्स्ट आहे. बघा केस फर्स्ट काय होते आपली पार्शियल फ्रॅक्शनमध्ये, केस फर्स्टमध्ये होतं बघा फॉर्म्युला ax+b अपॉन x मायनस अल्फा प्लस x मायनस बीटा इक्वल्स टू a अपॉन x मायनस अल्फा प्लस b अपॉन x मायनस बीटा. ठीक आहे, ही काय होती आपली फर्स्ट केस होती. मग फर्स्ट केसनुसार बघा आता याचं काय येईल. फर्स्ट केसनुसार बघा तर लिहायचं इथं x+3 अपॉन x+1 x+5 इक्वल्स टू बघा आता याच्यासोबत कम्पेअर करायचं. तर ये ॲज इट इज राहील अपॉन x+1 प्लस b अपॉन x+5. ठीक आहे, आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं जेणेकरून डिनोमिनेटर दोन इकडे सारखं झालं पाहिजे आणि तो कट झाला पाहिजे. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग बघा इक्वल्स टू a इंटू x+5 म्हणजे याने इथं मल्टिप्लाय करायचं. बघा इथं मी तुम्हाला दाखवतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मग याने इथं मल्टिप्लाय करायचं आणि याने इथं मल्टिप्लाय करायचं. नंतर या दोन्हीनी डिनोमिनेटरला मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, तर मग प्लस b इंटू x+1 अपॉन x+1 इंटू x+5. मग बघा आता इथं x+3 अपॉन x+1 इंटू x+5. ठीक आहे, आता दोन्हीकडे पण डिनोमिनेटर काय सेम आहे. सेम डिनोमिनेटर काय होणार, कट होऊन जाणार का, हा आणि हा काय झाला, कट झाला. मग नंतर काय राहिलं आपल्याकडं, मग बघा लास्टला इक्वेशन राहिलं x+3 इक्वल्स टू a इंटू x+5 प्लस b इंटू x+1. ठीक आहे, तर हे आलं इक्वेशन नंबर 1. मग पुट आता काय करायचं, या इक्वेशनमध्ये आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. मग काय करायचं एकदा बघा, आता डिनोमिनेटरला काय होतं x+1. आपण एकदा काय करायचं, x इक्वल्स टू बघा तुम्हाला मी इथं साईडला करून दाखवतो. एकदा काय x+1 इक्वल्स टू 0 घ्यायचं आणि एकदा x+5 इक्वल्स टू 0 घ्यायचं. मग इथं जर x फाइंड आउट केला तर हा काय होणार -5, हा काय होणार -1. मग एकदा काय करायचं, x -5 पुट करायचं इक्वेशनमध्ये, मग आपल्याला एकाची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, मग पुट x इक्वल्स टू -5. मग इक्वेशनमध्ये जर x इक्वल्स टू -5 पुट केलं
तर बघा मग काय येतं, -5 + 3 = a इंटू -5 + 5 प्लस b इंटू -5 + 1. ठीक आहे, प्लस मायनसमध्ये गोंधळ करायचं नाही. त्याच्यानंतर ना बघा -5 + 3 म्हणजे इथे येणार -2 a इंटू ब्रॅकेटमध्ये -5 + 5 0 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये आता -5 + 1 -4. मग इथं काय येणार -2 = -4b. मग हा मायनस मायनस काय होणार, कट होणार. मग b = 2/4. हा मायनस हा मायनस. ठीक आहे, म्हणून b = 1/2. बी किती आला आपला, 1/2 आला. ठीक आहे, बी = किती भेटलं आपल्याला, 1/2 भेटलं. ठीक आहे, मग बघा आता नेक्स्ट आता काय पुट करायचं, आता बघा एक्स, आता आपण x = काय पुट केलं होतं, -5 पुट केलं होतं. ठीक आहे, तर मग आपल्याला b = काय भेटला, 1/2 भेटला. ठीक आहे, b = किती भेटलं आपल्याला, 1/2. त्याच्यानंतर ना नेक्स्ट काय करायचं, x = -1 पुट करायचं. x = काय करायचं, -1 पुट करायचं आणि मग बघायचं. मग लिहायचं इथं पुट x = -1 इन इक्वेशन 1. ठीक आहे, इक्वेशन 1 मध्ये पुट जर केलं, मग एक्सच्या जागेवरती -1 + 3 = a इंटू -1 + 5 प्लस b इंटू -1 + 1. मग बघा इथे येणार 2, इथं किती येणार, a इंटू ब्रॅकेटमध्ये 4 येणार प्लस b इंटू 0 होणार. ठीक आहे, b इंटू काय होणार, 0 होणार. मग 2 = 4a. ठीक आहे, मग a = किती आलं, 1/2. मग बघा आपलं b = पण 1/2 चालतं आणि a = पण किती आलं, 1/2. मग आता काय करायचं, हे इक्वेशनमध्ये लिहायचं इथं पुट a = पुट a and b इन इक्वेशन. ठीक आहे, इन इक्वेशन पुट करायचं म्हणजेच या इक्वेशनमध्ये, मेन इक्वेशनमध्ये, याला वाटलं तर आपण मेन इक्वेशन. ठीक आहे, तर मेन इक्वेशनमध्ये जर पुट केलं, x + 3 अपॉन x + 1 x + 5 = एच्या जागेवरती 1/2 पुट करायचं अपॉन x + 1 प्लस बीच्या जागेवरती 1/2 अपॉन x + 5. म्हणजेच काय आलं आपल्या लास्टला इक्वेशन आलं. ठीक आहे, हे होतं आपलं इक्वेशन. ज्यांनी आज सॉल्व केला असेल त्यांना 4 पैकी 4 मार्क भेटले असेल. ठीक आहे.